नमस्कार मंडळी, माझी तुझी रसोई या कुकिंग चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय चमचमीत असा हॉटेल स्टाईल मिक्स व्हेज। कढईमध्ये चमचाभर तेल घालून त्यावरती आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले होते। कांदा भाजून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो देखील भाजून घ्यायचा आहे। 1 चमचा तेल घालून आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे। इथे मी आलं, लसूण आणि भिजवलेले काजू घातले होते। सर्वात शेवटी आपल्याला कसुरी मेथी घालून 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे। उकळत्या पाण्यात चिमूटभर मीठ घालून आपल्याला त्यामध्ये फ्लावर शिजवून घ्यायचा आहे। 2 ते 5 मिनिटं आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। फ्लावर काढून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बीन्स ॲड करून 2 मिनिटं उकळून घ्यायचे आहेत। आता कढईमध्ये 1 चमचा तूप ॲड करून त्यावरती आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने केलेली मिक्स व्हेजची भाजी चवीला खूप छान लागते। एकदा नक्की ट्राय करून पहा। आता आपल्याला इथे थोडं तेल ॲड करून त्यामध्ये आपल्याला बटाटा, गाजर, वाटाणा, फ्लावर आणि बीन्स या सर्व भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। इथे मी चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहे। मिनिटभर भाज्या परतून झाल्यानंतर 2 मिनिटं झाकण ठेवून आपण भाज्या शिजवून घेऊयात। तोपर्यंत जो मसाला आपण थंड होण्यासाठी ठेवला होता त्याचं आपण वाटण करून घेऊया। वाटण करून झाल्यानंतर कढईमध्ये तेल आपल्याला ॲड करायचं आहे। इथे मी 1 छोटा तुकडा बटर ॲड केला आहे। खडे मसाल्यांमध्ये मी इथे तेजपत्ता, मिरे, दालचिनी आणि 1 छोटा चमचा जिरे घातले आहेत। आपण जे वाटण करून घेतलं होतं ते आपल्याला तेलामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 4 ते 5 मिनिटं मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत। इथे मी हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1.25 चमचा घरगुती मसाला आणि 1 चमचा मी इथे सब्जी मसाला घातला आहे। हे सर्व पावडर मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले परतल्यानंतर इथे मिक्सरचं भांडं धुवून थोडं जे पाणी होतं ते आपल्याला मसाल्यामध्ये घालायचं आहे आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलं आहे। आता या स्टेजला आपण ज्या भाज्या फ्राय करून घेतल्या होत्या त्या आपल्याला मसाल्यामध्ये घालून मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत। इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि झाकण ठेवून आपण भाज्या 2 मिनिटं शिजू देणार आहोत। झाकण काढून आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी कमी जास्त करू शकता। आता फ्राय केलेले काजू घालून झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर 10 ते 12 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला मस्त तरी आली आहे। आता आपण बटाटा शिजला आहे की नाही ते चेक करून घेऊया। सर्वात शेवटी आपल्याला कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची आहे। तयार आहे आपली चमचमीत अशी हॉटेल स्टाईल मिक्स व्हेज भाजी। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।